जय साईनाथ। तर सकाळी आता आम्ही 4 वाजता उठलो आहे नवनाथ मंदिरच्या इथून, आमच्या रात्रीच्या हॉलच्या इथून। तर आम्ही आता इथून धर्मशाळेत जाणार आहे सकाळी। धर्मशाळेच्या इथून जाऊन सगळं फ्रेश वगैरे होऊन त्यानंतर आम्ही तिकडे बाबांच्या दर्शनाला निघालो। तर हे जे मंदिरच्या इथं पाठी जे बिल्डिंग दिसतात तेच धर्मशाळा आहे। तर अजून इकडून 2 किलोमीटर आहे। तर इकडून दिसतंय जवळ बिल्डिंग, पण बरं इथून अजून बरं 2 किलोमीटर आहे। तर आम्हाला अजून तेवढं चालायचं आहे। तर आता सकाळचे 7 वाजलेत, आम्ही सकाळी निघालेलो 5 वाजता, तर 2 तास झाले आम्ही चालतोय। तर आता बघूया आता 2 किलोमीटर पण आता किती वेळात आम्ही पोहोचतो धर्मशाळेत। तर सकाळी आम्ही निघालेलो 5 वाजता, आता 7 वाजलेच। तर आम्ही साई धर्मशाळेच्या इथे पोहोचलेलो आहे। 2 तास झाले आम्ही सकाळी चालत होतो। नवनाथ मंदिरच्या इथून 6 किलोमीटर तरी लांब होतं। तर आम्ही सकाळचं 6 किलोमीटरचं पण डिस्टन्स कव्हर केलं आहे। तर आता फ्रेश वगैरे होऊया आणि निघूया बाबांच्या दर्शनाला। हे जे आहे ते तुम्ही बघू शकता, हे पार्किंग आहे। धर्मशाळेकडे आल्यावरती इकडे एक फ्री पार्किंग आहे। आमचे भाऊ लोक बघा आमचे बॅग घेऊन येत आहेत। साईराम लागले पदयात्रेचे आठवण साई बंधूंची झाली। एक एक हॉलची गंमत नव्याने पुन्हा आज जागली। पालखी निघाली साईंची, मी निघालो शिर्डीला। पालखी निघाली साईंची, मी निघालो शिर्डीला। पालखी निघाली साईंची, मी निघालो शिर्डीला। किधर सारे पुस्तक इधर है क्या? साईराम सारे पुस्तक साईराम भूक खूप लागलेली म्हणून आम्ही डिसाईड केलं आंघोळीच्या अगोदर नाश्ता करूया। हा बघा साईराम 13वाचं साईराम फायनली आपण पोहोचलोय शिर्डीला। जय साईनाथ। तर आता आमची आंघोळ वगैरे झाली आहे, आम्ही निघालो आता बाबांच्या दर्शनाला। गरम पाणीच्या हिशोबाने आम्ही इकडे आलेलो, बट थंड पाणीच आंघोळ करायला नाही, काही नाही। आता एवढे दिवस आम्ही थंड पाणीच केले, तर एका दिवसाने पण आता काय होत नाही। तर बघूया आज दिवसभरात दर्शन करून किती वाजता आपलं दर्शन होतं। गुरुवार बोला तर खूप गर्दी असेल आज, तर बघूया किती। आम्ही गेल्या वर्षी आलेलो तेव्हा 4 तास आम्हाला लाईनमध्ये लागलेले। तर आता बघूया ह्याही वर्षी आता किती वाजता आमचं दर्शन होतं। ओम साई श्री साई जय जय साई, 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 ओम साई। साई एक फोटो दे का सिंगर तिकडे?
जय साईनाथ. तर आता आमचं दर्शन झालंय. आम्ही सकाळी 12 वाजता गेलेलो, तर आता 4 वाजता बाहेर आलोय. 4 तास लाईन होती. गुरुवार होता म्हणून थोडी गर्दी होती. बाबांचं दर्शन झालं. मनाला एवढा मोठा आनंद झालाय. एवढं साईवारीचं म्हणजे आता काय जेवढं बोलणं तेवढं कमीच आहे. दर्शन वगैरे करून तर आता आम्ही चाललोय भोजनालयात. सकाळपासून काय खाल्लं नाही, तर आता बरीच भूक लागली. आता 5 वाजलेत. आता बघूया आता किती गर्दी असते तिकडे. आता आमचं जेवण झालंय. पोट तर भरलं पण मन नाही भरलं. आता परत ह्याचा जेवण कधी जेवायला भेटेल. बाबाचं प्रेम असतं, बाबांचा आशीर्वाद प्रेम सगळंच असतं त्याच्यामध्ये. तर खूप एवढं छान जेवण असतं ना की म्हणजे पोट भरेल पण मन नाही कधी भरणार. पंचपक्वान्न, शिरा, कधी मिठाई. तर आता म्हणजे दुःख तर वाटतंय खूपच. जसं जसं दिवस हा मावळतोय ना तसं तसं आमचा जीव पण मावळतोय. तर आता बघूया आता कधी आम्हाला हे जेवण करायला भेटतंय. परत या जेवणाचा आनंद घेता येतोय. जय साईनाथ. बाबा, पायी चालत येण्याचा तर नुसता एक बहाणा आहे. तुम्हाला डोळे भरून पाहण्याचा एक छोटासा वेडेपणा आहे. पायांना लागणाऱ्या चटक्यांना तुमची शिर्डी पाहण्याचा ध्यास आहे. मस्तक तुमच्या चरणी टेकवून आशीर्वाद घेण्याचा इतकासाच आमचा एक हट्ट आहे.